आता विकू कमी करा ना आवाज. हॅलो तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जगजी. वाढावया सुख भक्तिभाव धर्म, वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जगजीव. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जडजीव. श्री संताची या माता चरणावरी, मातिया माता चरणावरी, संताची या माता चरणावरी, संताची या माता चरणावरी. सांगे बळी दंडवत, सांगे बळी दंडवत, सांगे बळी दंडवत. माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो संभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. मस्तक माझा पायावरी आवार करी, संतांच्या जय गावे केला वास, त्याशी नसावे उदास विढल.
संतमाय बाप कृपावंत तुम्ही संतमाय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव कीर्तनरूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याच्या मूर्तीनंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देवोचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा आचार चरणाचा उत्कृष्ट असा सरळ पत्नी संतपर प्रकरणातील अभंग असून तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून संत महापुरुष या जगामध्ये नेमके कशासाठी अवताराला आले याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग विढल विढल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या अस्सी मागा कृपेद्वारा मुक्त कैवल्यती जयंती ज्ञानियांचे राजे साधकांची मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमात्मुद्रामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अधिकरून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून नंदू महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थितीवर उपस्थित या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये भगवान श्री मल्हारी मार्तंडाच्या खंडरायाच्या पवित्र प्रांगणामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या पवित्र दरबारामध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र वाखारी नावाचं ही पवित्र गाव आणि या वाखारी नावाच्या गावामध्ये आपल्याला सर्वांना कल्पना आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी केलं जात आहे। यावर्षी माझा योग चांगला की एक दिवसीय कार्यक्रम जरी असला तरी सेवेचा योग माझ्या वाट्याला आपल्या सगळ्यांच्या वतीनं अहिल्याबाई होळकर पुण्यस्मृती जयंतीनं जन्मोत्सव सोहळ्याची जी कमिटी आहे त्या सगळ्या कमिटीच्या वतीनं या ठिकाणी ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। आमचे परममित्र आपल्या गावावर ज्यांचं प्रेम आहे ते ज्यांची नांदगाव या शहरामध्ये तालुक्यामध्ये वारकरी शिक्षण संस्था आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून हजारो कीर्तनकार गायक वादक तयार करण्याची जी कीर्तनकार मंडळीची संस्था टाकलेली आहे त्या वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असणारे आमचे नंदू महाराज दौंड त्या ठिकाणी त्यांचा सर्व संच टाळकरी मंडळी दोन्ही गायक मंडळी उपस्थित आहे आणि नंदू महाराजांच्या प्रेमाखातर खरं म्हणजे सेवेचा योग माझ्या वाट्याला आहे। त्यामुळे एवढ्या लांब मी नकोच म्हणलो होतो, फक्त नंदू महाराजांनी आग्रह केला म्हणून एवढ्या लांब नाही तर निघायला जवळजवळ 4-4:30 वाजले होते। 1 ते 3चा कार्यक्रम होता गावाकडे आणि ते कीर्तन करून जवळजवळ 500 किलोमीटर जवळजवळ 485 किलोमीटर भरलं। एवढ्या लांब हा प्रवास करून इथपर्यंत उपस्थित आहे, आपण सर्वजण उपस्थित आहात। योगायोगानं भरत महाराज पठाडे आवर्जून माझ्या बरोबरही वेळात वेळ काढून उपस्थित आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद। दोन्ही गायक मंडळीला धन्यवाद। नंदू महाराज आणि संस्थेतील पेटी मास्तर असतील, महिला मंडळ, पुरुष मंडळ, आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो। तर म्हणजे अहिल्याबाई होळकर यांचंही जयंतीचं औचित्य साधून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। तर म्हणजे 1 दिवसाचाच कार्यक्रम आहे, पण आपण सगळ्यांनी अतिशय श्रद्धेनं भावनेनं या ठिकाणी करतात। भगवान श्री भोलेनाथाचे अनेक भक्त होऊन गेले, महादेवाचे अनेक भक्त होऊन गेले आणि त्या अनेक भक्तापैकी पुण्य अरे कशाला लावले वाजत आहे बरं आहे आपलं ते माझा आवाज कमी त्याचा जास्त व्हायला नकोच ते वाजत त्याला 2 किलोमीटर पाहिजे इथून जनरेटर ठेवलेलं तर म्हणजे इथं आवाज कसला झाला नाही पाहिजे। विठ्ठल बंद करा भाऊ बंद करा ते वाजत आहे माणसं कमी ना आवाज जास्त झाला। त्या महादेवाची निष्ठेनं सेवा करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई कायमस्वरूपी तुम्ही कुठला बी अहिल्यादेवीचा फोटो बघितला तरी हातात भगवान शंकराचं आहे, शिवलिंग हातात घेतलेलं आहे आणि न्याय देणारी
एकमेव होऊन गेली ती म्हणजे अहिल्याबाई. स्वतःच्या मुलाकडून जरी अपराध घडला तरी त्याला सुद्धा अपराधाला अपराधच म्हणले, न्यायाला अन्यायाला न्याय कधी म्हणल्या नाहीत. अशा म्हणजे अहिल्यादेवी होत्या. आणि त्यांचा आदर्श आज महाराष्ट्रामध्ये आदर्श घेण्यासारख्या काही माता या जगाच्या पाठीवर होऊन गेल्या. त्यामध्ये माँसाहेब जिजाऊ की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला घातले, त्यांचा आदर्श महिलांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. माँसाहेब जिजाऊचा आदर्श आहे, त्याचप्रमाणे अहिल्यादेवींचा सुद्धा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे. अनेक पदव्या आहेत पण पुण्यश्लोक ही पदवी फक्त अहिल्यादेवींनाच आहे. म्हणून त्यांची जयंती, त्यांची पुण्यतिथी ही आपल्याला बरं वाटावं म्हणून नाही किंवा त्यांना बरं वाटावं म्हणून नाही, आपलं काही बिघडू नये म्हणून त्यांचे उत्सव साजरे करायचे असतात. ज्ञानोबराय म्हणतात, मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. आपली आपण मुक्तता करून घ्यायची असेल तर अशा महापुरुषांचे सोहळे साजरे करावे लागतात. हरपले आपण पे पावे तै पाहता संताया गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. त्यांचा सोहळा आपण साजरा करायचा म्हणजे अनेक माता भगिनी, तरुण मुली असतील, यांनी त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा. आणि आदर्श माता कशी असावी तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी सारखी असावी. हा महत्वाचा संदेश या कार्यक्रमातून आपल्याला मिळून जातो. आदर्श देणारं, आदर्श दाखवणारं व्यक्तिमत्व म्हणजे अहिल्यादेवी होत्या. म्हणून मी जाणीवपूर्वक अभंगाची निवड केली की अवतार तुम्हा धराया कारण, त्या ज्या जन्माला आल्यानं महाराज त्याचं कारण एकच आहे, उद्धराया जन जड जीव. कसं असतं, संत शब्दाचा अर्थ करत असता महर्षी पाणिनींनी संत शब्दाचा अर्थ केला तर तुमच्या कामाचं काहीच नाही. तुम्ही हसताना मला म्हणून महाराज भरत महाराज, पण संत शब्दाचा अर्थच आहे काय, संतुष्टम सततम वर्तते इति नाम संत. काय 12 महिने 24 तास जे संतुष्ट असतात, थोडक्यात समाधानी असतात, त्यांचं नाव संत. संतुष्ट हे चित्त सदा राहत नाही. पुन्हा लक्षात आलं की नाही. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ आणि तुटली हळहळ त्रिगुणाची. लक्षात यायला लागलंय का नाही. जिथं त्रिगुणाची हळहळ तुटली जाते त्यांचं नाव संत. ऐकायला तू लक्ष देऊ. संत मग ते संत या जगामध्ये जन्माला आले. त्यांच्या जन्माला येण्याच्या पाठीमागचं कारण काय, त्यांच्या जन्माला येण्याच्या पाठीमागचं कारण ज्ञानोबराय सांगितलं. ज्ञानोबराय म्हणतात, संत कशासाठी आले, देखे प्राप्तार्थ जरी जहाले, निष्कामता पावले, तयाही कर्तव्याशी उरले लोका लागी, येथे उपकारासाठी आले घर जावई कुंडी, आले घर जावई कुंडी, आले घर जावई कुंडी, उपकारासाठी आले घर जावई कुंडी, आले घर जावई येथे उपकारासाठी आणि आले घरच्या वैकुंठी.
माझ्याकडे लक्ष द्या. ज्या घर वैकुंठी ते येथे उपकारासाठी. येण्याच्या पाठीमागचं कारण काय नाही. तुम्ही इकडे तिकडे काय बघा, एक तर कीर्तनात लक्ष दिलं की लक्ष द्यायचं, तिकडे लक्ष पूर्ण केंद्रित करायचं आणि विक्षेप करायचा नाही, नाहीतर ठेवायचे नाही. विठ्ठल विठ्ठल आले ते संत इथं येण्याच्या पाठीमागलचं एकमेव कारण उपकार. काय कारण नाही? उपकार. त्यांना स्वतःसाठी काहीच करायचं नाही, काही करायचं नाही. अहिल्यादेवी स्वतःसाठी काय केलं सांगा? काहीच नाही केलं. बरोबर आहे का नाही? उलट स्वतःच्या पोराला हत्तीच्या पायाखाली दिलं महाराज. कधीच नाही. स्वतःसाठी जगतच नाही. उपकारासाठी केले हे उपाय. उपकारासाठी केले हे उपाय. येणे विन काय चाड आम्हा. पुढत हे जन न देखवे डोळा. त्याचं द्रुपद येतो कळवळा म्हणून. लोकांवर उपकार करणं सोडलं तर आम्हाला काहीच करायचं नाही. पण असे उपकार करणारे संत भेटणं ही गोष्ट बी कठीण. ज्ञानोबराय म्हणतात, नंदू महाराज, नको त्यांच्या भेटी अरवाळी होत्या, पण जी भेटावं ती संत भेटत नाही. जी भेटायचे नाही ते किती बी अशी भेटत. बरोबर आहे का नाही? अहो किती बी जयाची भजने भोगासाठी ते आशा ती मेरी दृष्टी विषयांद झाली. ज्ञानोबराय म्हणतात, ज्यांची भजन भोगासाठी आहेत अशी माणसं घडोघडीला भेटतात, पण उपकार करणारे संत भेटत नाही. आणि संतांचा धंदाचे जगावर उपकार करणे, याच्या पलीकडे काही करायचे शिल्लक राहत नाही. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारी. आता उपकारा भावल्या त्या करू चेष्टा. महाराज म्हणतात, काम नाही काम नाही घालू पायी रिकामा. आता काही काम राहिले नाहीत. आता जवळजवळ सगळे काम झालेलेच आहेत. आता फक्त एकच आहे, लोकांवर उपकार करायचे, दुसरं काही करायचं नाही. नाही तरी बळबुद्धी ज्याची उपकारासाठी अमृत हे पोटी साठविले. अमृत हे पोटी आम्हाला काही जास्त येत नाही, पण भजनाचा नाद आहे त्याच्यामुळे जास्त प्रमाण आहेत. लक्षात ठेवा. बळबुद्धी ज्याची उपकारासाठी अमृत हे पोटी साठविले.
संतांचं कामच आहे. कुणी एखादा चुकीच्या मार्गानं चालला, अहितापासून काढिते, हित देऊन वाढविते, नाही श्रुती परुती माऊली जगा. एकच माऊली, एकच संत असेल की माणसाला चुकीच्या रस्त्या म्हणता येईल, चुकीच्या रस्त्यानं जर माणूस चालला तर त्याच्या हाताला धरून, हे बाबा इकडं नाही इकडं जा असं सांगणारे एकमेव जर कोण असतील तर त्यांचं नाव संत. लक्ष द्यायला लागले का बोलून? दुसऱ्याला काही घेणं देणं नाही, कुणी बी असू द्या. मग जन्मजाती मायबाप जरी असले तरी माया बापे सांभाळीती, लोभा कारणे पाळीती, लोभा कारणे पाळीती, लोभा कारणे वाटायला लागलं का नाही सांगा बरं. दोनच गायक पण किंगरी आवाजाची अशी, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे वाजविणार बी आता कसं असतंय, सवत असली की बाई नटून नांदती. लक्ष द्यायला लागलं का नाही? भरत महाराज उभे असल्यामुळे महाराजाचा पकवाट कसा वेगळाच वाजायलाय का कसा वाजायला? हो तुम्ही सांगायचं, माझं जाऊ द्या. कसं वाटायला लागलं? कसं रोजच्या पेक्षा वेगळा आवाज आला का कसा? असं असतंय ते विढाल. माय बाप जरूर सांभाळते, पण माय बाप लोभासाठी सांभाळते. माय बापे सांभाळीती आणि अण्णा लोभा कारणे पाळीती. दुसरं काही घेणं देणं नाही माय बापाला. माय बापाला आपलं मुख्य विषयाशी घेणं देणं नाही, बरोबर आहे का नाही? अहो आई आहे, वडील आहे, पण त्यांना खरं आपलं कुठं हित आहे ही माहिती का? काही नाही माहिती. कुणाला माहिती? कुणाला? माझ्या आज्याला माहिती. कुणाला माहिती आपलं खरं हित? कुणाला माहिती? संतांना माहिती, कारण ते उपकारासाठी आले, त्यांना माहिती. कुणाला माहिती? बोला की. संतांना माहिती, बरोबर आहे का नाही? बाकी त्याला माहिती का नाही? हित नाही ठावे जननी जनका, हित नाही ठावे जननी जनका, हित नाही ठावे जननी जनका, जननी जनका. जननी जनका. जननीला बी माहित नाही. कुणाला? जननी म्हणजे मिहुनी. जननी म्हणजे मिहुनी, म्हणजे जननी म्हणजे मिहुनी असते. म्हणजे मी काही म्हणलं रोज म्हणायचं का? जननी म्हणजे चुलती. जननी म्हणजे कोण? आई. आई हाय हाय मोसम धरून आहे. तुम्ही गार वारं लागायला लागलंय, मोसम तुटला का काय, पण हाय मोसम धरून आहे. जननी म्हणजे आई. आईलाही आणि बापालाही आपलं खरं हित माहिती नाही. आपलं हित माहिती. त्यांचं नाव संत. त्यांचं नाव काय? शोधोनिया आले हिताहित जगाते, हिताहित जगाते, हिताहित जगाते, हिताहित जगाते, हिताहित जगाते, हिताहित जगाते.
जेवण चांगली काढली मस्त, पण ती वळणाला ती तसं जसं वळायचं तसं वळायला पाहिजे, बरोबर आहे का नाही? पण ठेवण नंबर 1 काय शोधोनिया आले संत आणि हित जगाचे, जगाचं हित फक्त संतांना माहिती. हो, कोणाला माहिती? बोला, संताला माहिती. कारण त्यांचा धंदा लोकांवर उपकार करणे, लोकांवर उपकार करणे हा धंदा त्यांचा आहे. त्यांना दुसरा धंदा काही करायचा नाही. आणि त्यांचं गाव कोणतं माहिती? वकारी गाव आहे का? आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. याची कारणाची, आले याची कारणाची, आले याची कारणाची, आले याची कारणाची. क्या बात आहे. आम्ही वैकुंठवासी, आम्ही कुठले वासी? वैकुंठवासी आलो याची कारणाशी, याच कारणाला आम्ही आलो. माझं एकदा नावच टाकलं होतं कीर्तनाला, वर्ष श्राद्धाचं कीर्तन आणि वैकुंठवासी प्रकाश महाराजसाठी आमचं कीर्तन होईल. मी म्हणलं भाऊ ती जरा तुमच्या वडिलाला टाकायला पाहिजे होतं वैकुंठवासी, ती खाली आलंय जरा माझ्या नावाकडे. नाही मला मी मुद्दाम टाकलं. म्हणलं नाही हो, ते तुमच्या वडिलाच्या नावाला पाहिजे ना, वैकुंठवासी फलाने फलाने यांचं वर्ष झालं. नाही म्हणलं त्यांचं ठके, त्यांना ती मी कैलासवासी टाकले, तुम्हाला वैकुंठवासी टाकले. म्हणलं पण काय ही पदवी नाही म्हणलं, मला कोणी भागवताचार्य टाकले, कोणी रामायण आहे, ही काय नाही. तुम्ही कीर्तनातच जे काही युट्यूबला सांगितलं होतं आम्ही वैकुंठवासी. म्हणलं ते वैकुंठच गाव आहे काय की तुमचं? संत वैकुंठातले आलो याची, थोडं लक्ष द्या, सकारात्मक शब्द आहेत नंदू महाराज. याच कारणाला आलो, दुसरं काहीही कारण नाही. काही कारण नाही. लोकांवर उपकार करायचे एवढं काम जर सोडलं तर आम्हाला जगात दुसरं काही काम करायचं नाही. आणि म्हणून त्यांना अधिकारी संत म्हणतात. कसले संत म्हणतात? अधिकारी संत, बरोबर आहे का नाही? काही संत आहेत, ज्ञानोबराय अधिकारी संत, तुकोबराय अधिकारी संत, निवृत्तीनाथ महाराज अधिकारी संत, कृष्णाजी माऊली इकडल्या भागामध्ये संत होऊन गेले, अधिकारी संत. त्यांना अधिकार म्हणतात. आता अधिकार शब्दाचा अर्थ करत असताना तर तुमच्या कामाचा मसाला नाही, पण उगा ऐकून ठेवा. अधिकार शब्दाचा अर्थ करत असताना महर्षी पाणिनी अधिकार शब्दाचा अर्थ केला. शास्त्रामध्ये 22 प्रकारचे उपसर्ग सांगितले, त्यामध्ये आधी हा एक उपसर्ग आहे. आधी का हा उपसर्ग आहे. आणि दुःखनीय नावाचा धातू त्याला जोडला जातो. करणे अर्थाचं द्योतन करणारा, अर्थ आहे करणे आणि धातू आहे दुःखनीय आणि त्याला उपसर्ग आहे आदी उपसर्ग आहे. आदी अंग आदी अशी काही उपसर्ग आहे आणि प्रत्येक उपसर्गाला वेगवेगळं सूत्र आहे. त्यातला आदी हा उपसर्ग आहे आणि अधिकार शब्द बनत असताना आदी उपसर्ग पूर्वक दुःखनीय करणे म्हणजे अधिकार. म्हणजे काय याचा अर्थ त्याचं सूत्रच आहे काय? आधीचं सूत्रच आहे काय? स्वदेशे शून्यत्वे सती उत्तर उत्तर बोधजनकत्वम इति नाम अधिकारी. विढल सूत्र पुन्हा एकदा ऐका काय? स्वदेशे शून्यत्वे सती उत्तर उत्तर बोधजनकत्वम इति नाम अधिकारी. सूत्रच आहे अधिकारम, अर्थात स्वतःसाठी शून्य, स्वदेशे शून्यत्वे सती, स्वतःसाठी जे शून्य आणि येणाऱ्या उत्तर काळामध्ये समाजाला बोध करणारे जे जनक आहेत त्यांचं नाव अधिकारी. कळायला लागले का नाही? नाहीतरी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दिनजना. मुळातले ब्रह्ममूर्ती ती देवच आहे, त्यांच्यात काही विशेष नाही. पण ज्या वेळेला समाजाकडे नजर टाकली त्यावेळेला समाजाकडे नजर टाकल्यावर लक्षात आलं काय? बुडत हे जन न देखवे डोळा. लक्षात आलं आणि म्हणले आपल्याला जावं लागतंय. पण तेच संत कोणते सांग? ज्ञानोबा राय
देवच आहे. महाविष्णूचा अवतार तुकोबार आहे, देवच आहे. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा आहे का सांगा. नाथ महाराज विष्णू भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. हे जे संत जन्माला आले ती सगळे देवच आहेत. अर्थात तुकोबाराच्या भाषेत देवते संत, देवते संत आणि निमित्त त्या प्रतिमा. कळायला लागले का ते? होय, कळायला लागले का? कसं व्हायला लागलं का? बोर व्हायला? बोला की आता चहा सांगूया म्हणजे फ्रेश होतील. बाकी काय, देव आणि संत तुझा नाही भाव. तुकोबारा म्हणतात देवात आणि संतात काहीही बदल केला जात नाही. उलट तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, आम्ही देवापेक्षा मोठे, हे मात्र विसरायचं नाही. आपला मुद्दा एवढाच आहे की ते संत उपकारासाठी आले आणि त्यांना संतांना उपमा देत असताना ते अधिकारी कसले ते हो कसले अधिकारी संत आहेत, अधिकारी. म्हणून आता कसं असतंय, कुठल्या बी गोष्टीला पद्धत असते, कुठल्या बी गोष्टीला पेटी मास्तर काय काय असते हा, ही महत्वाचं आहे की काय. तुम्ही म्हणा की मला बोलण्याला बी पद्धत असते का नाही, बोलण्याला बी काय असते पद्धत असते. बरं हा, माणसं म्हणतात ना आरत्या कीर्तनाला का, बोला की कीर्तनाला का पद्धत होती का काय. असं बी म्हणणार नंदू महाराज काय का अशाना कीर्तनकार पद्धतशीर होता. कसला होता? पद्धतशीर. वाजवण्याला पद्धत आहे, गाण्याला बी बोला की पद्धत आहे, कीर्तनात बसण्याला बी बसण्याला बी का पद्धत आहे ना महाराज. काय कुठल्या बी गोष्टी मोडा त्यात कशावर पद्धतीवर. आव मी डायरेक्ट इथं आलो, एक माणूस सुद्धा मला म्हणला नाही किंवा चहा प्यायला चला, ही का पद्धत आहे का? ही पद्धत आहे. अहो फेटा बांधायला सुद्धा घराकडे सुद्धा कोणी नेलं नाही, गाडी फेटा बांधला, ही पद्धत आहे गावाची. विठ्ठल जेवण लय लांबायची हालय पाणी, ही का आपलं पद्धतीवर चाललंय म्हणून दृष्टांत दिला, बाकी काही नाही. लक्षात आलं का नाही? सिद्धांत पटवून देण्यासाठी दृष्टांत असतो. काही दृष्टांत हाताला म्हणावं घेऊ नका. मुद्दा एवढाच आहे की एका गावाला पद्धत आहे का असं बी म्हणते. मग असं बी म्हणणार काय काय गावाला पद्धत होती, काय आदरात तिथे केलं, काय माणसाने बसण्या उठण्याची व्यवस्था केली, एवढ्या लांबून आलो पण गाव पद्धतशीर गावाला चांगली. टाळाला राखण बसला काय गावाला काही पद्धत आहे, गावाला पद्धत आहे. म्हणजे कुठली बी गोष्ट मोडती ती कशावर पद्धत. ओ चोपदार काय पद्धत म्हण काय पद्धत. हा विठाला आमच्या दोघांनाच कळलं ते. होय कळालं का नाही कळलं? हा ही पद्धत आहे. लक्षात का नाही सांगायचं. कुठल्याही गोष्टी पद्धतीवर मोडत असते. आणि कसं आहे पहिल्या आता राहिलं नाही, पहिल्या काळात लग्न असायचे महाराज. तिकडे नाशिक जिल्ह्यात कशी होती पद्धत, पहिलं वराडजी जायचं महाराज, त्याच्या ट्रका बरोबर वराड जाय, ट्रक टेम्पो जीप होतं का नाही पहिलं. हा नवरा नवरी बी त्या ट्रकच्या कॅबिन मध्येच असायचे पुढच्या ह्याच्यात. आता हे गाड्या निघाल्यात, हाय पाय गाड्या, नवरा नवरीला फुलं लावायचे हे करायचे. नाही तर पहिलं आमच्या इकडलं सांगायला ट्रक कळतील तुम्हाला, ट्रक त्या ट्रक मध्ये महागती सगळं सामान टाकून द्यायचं, त्यांचं पलंग कपाट दोरीनं बांधायचं आणि त्याच्यात वराड बसवायचं, पुन्हा बाया बसवायच्या. कळायला लागलं का नाही? होतं का असं? बोला की. हा आणि पुढच्या कॅबिन मध्ये नवरा नवरी त्या 2-4 जणी ते ह्या काय म्हणते तिकडे मांजरी, आमच्याकडे मांजरी म्हणते. बाया पाठवले की मांजरी आणि गडी असले की कोले अशी म्हणण्याची पद्धत आहे. ती कोले मांजरी अशी म्हणते. नवरा नवरी संघ 2-4 तरी मांजरी कलवणी कलवणी म्हणते तिकडे, वेगळंच आहे इकडे. आमच्याकडे मांजरी हा कलावारी. हा ही कलावारी ती नवारी अशी पद्धत आहे वाटतं नाही. हा बरेच लग्न
पुन्हा त्या करवाला काय कलवार आणि कलवरी ती येती जाती झाल्यावर पुन्हा ह्यांचा अक्षिदा फेकायला बी बऱ्याचदा यावं लागायचं. कळलंय का नाही कळायला लक्षात आलंय का नाही आलं. कारण 2-4 दिवस संघ असल्यामुळं म्हणजे जुळवाजुळव होतीच किंवा कुठले काय वळत पाळत त्याच्यातून बी बरेच लग्न झाले आहेत आमच्याकडे. म्हणजे ती कलवरा कलवरी संघ असायची बरोबर. आणि मग ती वराड गावात येऊन मंदिराजवळ उतरलं की उतरल्या मग गावातल्या लोकांची चर्चा असायची. काय गावाला पद्धत होती राव, काय व्यवस्था केली, भांडण नाही, काय रस्ते काय व्यवस्था, गाव मात्र पद्धतशीर होत आणि काही भांडण झाले. आता त्या गावाला पोरगी द्यायची नाही आणि त्या गावाला का पद्धत आहे का असं असतंय. असते का नसते. कधी कधी कीर्तन मनासारखं नाही झालं कीर्तन त्याला का पद्धत होती म्हणजे ते नाही माणसं सांगा. तसं उपकार करण्याला बी पद्धत, उपकार करण्याला बी काय पद्धत. ह्या का इकडे बघा एक पाय पुढे इकडे गाव मला तुझ्यावर उपकार कर ही पद्धत आहे. उपकाराची भाषा अशी असली होती. उपकार करण्याची जगातली एक सुंदर पद्धत आहे. त्या पद्धतीसारखी दुसरी पद्धतच नाही. ती पद्धत जर कुणाची असेल तर मायबापाची आणि ती पद्धत तुकोबारांनी वापरली. तुम्ही संत माया टाळी वाजवा जोरदार. आता खरं सांगा मला सप्ताह असल्यासारखं वाटायला लागलंय का नाही. बोला खरं बोलायचं लबड बोला. हा पाऊस यायलाय कशी असते कुठली गोष्ट पद्धतीवर. आता खाली मास्तरची पद्धत आवडली आपल्याला बरोबर आहे की नाही. पद्धतीवर असते. मग पद्धत काय संतांची उपकार करण्याची पद्धत वापरली कोणती. तुम्ही संत माय बाप कृपावंत त्यांची पद्धत आहे मायबापाची. संतांनी कुणाची पद्धत वापरली मायबापाची. नंदू महाराज मायबापाच्या पद्धतीसारखी पद्धतच जगात जगात कुठलीच पद्धत नाही जशी मायबापाची पद्धत आहे. लय गोंडस पद्धत आहे महाराज.
त्यांच्या पद्धतीला जगात नो चॅलेंज आहे महाराज. तशी बायकोची बी पद्धत नाही आणि पुन्हा जगात कुणाचीच पद्धत नाही. असली नंबर 1 पद्धत आहे कुणाची भाऊ? माय बापाची. कसली आहे? ज्ञानोबाच्या भाषेत सांगतो उगाच बोलण्यापेक्षा. ज्ञानोबा म्हणतात जैसा का स्वभाव माय बापांचा, ही असली पद्धत आहे. आपत्य जरी बोले भोबडी वाचा, अधिक चितयाचा संतोष अति विढल. पद्धत कळली असेल ना. जैसा का स्वभाव माय बापांचा, आपत्य जरी बोले भोबडी वाचा, तरी अधिक चितयाचा संतोष अति. ही पद्धत आहे माय बापाची. कोणती? लेकरू शिव्या बी द्यायला लागलं तरी माय बापाला त्या शिव्या कशा लागतात? गोड लागतात. दुसरी गोष्ट सांगू का बालक बोबडा बोले, वाकुडा विचुका पाऊले, ते चोज करून माऊले रे देवी. असली पद्धत आहे माय बापाची. शिव्या बी देऊ द्या लेकरानं, त्यांना गोड वाटतंय. संताचं बी काम तसंच आहे. संताला तुम्ही शिव्या द्या, नाव ठेवा, वाईट बोला, कुणी निंदा कुणी वंदा, आमचा स्वहिताचा धंदा, कुणी काय बी म्हणलं तरी संत त्यांचा मूळ स्वभाव सोडत नाहीत. आणि का सोडावा? कुणीच आपला मूळ स्वभाव कधी सोडायचा नाही. माझ्या लक्ष का तुमचं सगळ्याच? आपला स्वभाव कधी सोडायचा नाही. संत म्हणतात आमचा स्वभावच आहे जगाचं कल्याण करायचं. जगाचं काय करायचं? हित करायचं, कल्याण करायचं. त्यामुळं आम्हाला दुसऱ्या गोष्टीची काही घेणं देणं नाही. पद्धतच निराळी मायबापाची. तसली पद्धत जगात कुणाचीच नाही. असली मायबापाची पद्धत आहे. आणि महाराज म्हणतात आम्ही ती पद्धत वापरली. कारण माय लेकरू एवढंच नसतं, माईला आणि त्या लेकरालाच माहिती. महाराज लेकराच्या पुढे एखादी मेकअप केलेली आणून बसवायची आणि त्याची माय काळी असू द्या, डांबरी मेन कापड असू द्या, आणि डांबरी मेन कापड काळी मायने एखादी मेकअप करून श्रृंगार करून उभा केली, लेकरू तिच्याकडे जाते का काळ्या माईकडे जाते? बोला, चला बोला की. हा माझ्या पदरचं नाही, ज्ञानोबाचे शब्द आहेत महाराज. आगा आपुली माय कुरूप जरी होय, आपली माय कुरूप जरी असली तरी तैसी तैसी माया भरी, मानाला त्या मानायरी, मानाला त्या मानायरी, मानाला त्या मानायरी. बोला तैसी तैसी मायाभरी, मानाला त्या मानायरी, मानाला त्या मानायरी, मानाला त्या मानायरी. जैसी तैसी माय बरी. बरोबर आहे. मानाल त्या माना येरी. मानायला किती बी माय येतो, पण शेवटी माहिती मायेच असते. म्हणून पद्धत वापरत असताना तुकोबाराने कुणाची पद्धत वापरली? माय बापाची. तुम्ही कोण? संत माय बाप कृपावंत. तुम्ही माय बाप आहेत. माय बाप कोण आहेत तुम्ही? महाराज माय बापाच का उपमा दिली हो? जगात दुसरं उदाहरण नव्हतं तुम्हाला माय बापाचं? कसं आहे, माय बापाचं बी कमी पडते. ध्यानात बसायला लागले का नाही नंदू महाराज? माय बापाचं बी कमी पडते, पण आता याच्यापेक्षा दुसरी उपमाच नाही. म्हणून हा नाही तर केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, आपण करी ऐसे माय, आपण करी ऐसे माय, हरवे त्यांचे देते काय, हरवे त्यांचे देते काय, प्रिय आपण हरी राम गोविंद वासुदेवा, हरी राम गोविंद
चांगलं केलंय ऐकायला तर तुम्ही एवढं चांगलं केलंय हे माय बापाचे बी उपकार कमी पडते चला उपमाच कमी पडते पण आता नाही इलाज आहे ना ह्याच्यापेक्षा मोठी उपमा नाही दुसरी नाहीतर केले उपकार सांगू मी काय बापन न करी आईशी माय बापन माय न करी आईचे उपकार आहेत म्हणून धर्मे त्यांचे देखील पाय दिले अक्षय अभय दान गा एवढे त्यांचे उपकार आहेत पण आता मोठी उपमाच महाराज नाही म्हणून तुम्ही संत माय बाप तुम्ही माय बाप आहेत माय बाप तुम्ही कोण आहेत आमचे माय बाप आहेत माय बापाची पद्धत आहे आणि विशेषण लावून काय विशेषण आहे कृपावंत तुम्ही कृपावंत आहेत कृपावान शब्दाचा अर्थ करत असताना कृपावंत हा शब्द बहुवचनातला शब्द आहे कोणत्या वचनातला बहुवचन म्हणते वचनाचे प्रकार 3 मी सांगतो तुम्हाला काय ताण डोक्याला पैसे तुम्ही द्यायचे मी असं तुम्हाला विचारायचं बरोबर येत नाही बरोबर आहे का नाही हा वचनाचे प्रकार 3 एक वचन द्विवचन आणि बहुवचन वचनाचे प्रकार किती 3 मूळ धातू एक क्रिपू नावाचा क्रिपू नावाच्या धातूपासून हा मूळ अर्थ सामर्थ्यार्थाचं जोतन करणारा क्रिपू नावाचा धातू जसं आपल्याकडे कृपाळू काय शब्द आहे कृपाळूचा अर्थ काय होतो कृपाल येते इति नाम कृपालू म्हणजे कायमस्वरूपी जे कृपा पाळू नयेत त्यांचं नाव कृपाळू कृपा म्हणजे सामर्थ्य कृपा म्हणजे काय सामर्थ्य आता बघा ना म्हणजे एक वचनामध्ये कृपावान एक प्रकारचं सामर्थ्य हे पहिल्याच वर्षाला जास्त गेलं अवघड नाही कृपावान म्हणजे एक प्रकारचं सामर्थ्य कृपावंत तला एक कानान 2 मात्रे द्यायचे कृपावंत 2 वचनातला म्हणजे द्विवचनातला हा भेद आहे आणि कृपावंत म्हणजे बहुवचन म्हणजे कृपावान एक प्रकारचं सामर्थ्य कृपावंत 2 प्रकारचं सामर्थ्य आणि कृपावंत बहु प्रकारचं सामर्थ्य म्हणून त्यांचं नाव कृपावंत तुम्ही कृपावंत आहेत तुमच्याकडे अनेक प्रकारचं सामर्थ्य आहे तुमच्या सामर्थ्याचं वर्णनच करता येत नाही एवढं तुमच्याकडे सामर्थ्य तुम्ही सहज जरी बोलले तरी सहज बोलणे हित उपदेश गुरुनी सायास शिकविते सहज बोलले तरी जगाच्या मालकाला पावर वापरावं लागते आणि खोट्याचं खरं करावं लागतंय लक्षात यायला लागलं तुका म्हणे खरे झाले एका बोले संताच्या एका बोले संताच्या एका बोले संताच्या एका म्हणे खरे झाले एका बोले संताच्या एका बोले संताच्या एका बोले संताच्या तुका म्हणे खरे झाले आणि एका बोले संताच्या संताचं बोलणंच असे महाराज ते बोलले की त्यांना जगाच्या मालकाला त्यांचे शब्द पाळावे लागते त्यांना हे पाळावं लागत बोला हा धरी तिच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लढा त्यांचा लढा पाळण्याचं काम देव करणार देव कोण करणार हा देव करणार देव कोण करणार देव करणार कारण देव कुणाच्या बी ऐकण्यात कुणाचंच ऐकत नाही कुणाचंच ऐकत नाही त्याला काही घेणं देणं नाही महाराज जे ज्याच्या ताब्यात आहे ते कुणाचं ऐकत असतो आवतावरच जरी आऊत कळतं का इकडे काय कळतं आऊत का काय आवतावरच जरी आणलं आणि त्याला सरपंच बनविलं तर दुसऱ्या दिवशी मोसम धरते का नाही तिकडं कपडेन खादीन मग ती जरी एवढा आकारांत असेल तर ही जग ज्याच्या ताब्यात आहे ती किती आकारांत असेल हा किती मोठा देव आहे सांगा बरोबर आहे षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंतची जाण सगळ्या गुणानं संपन्न असणारा ऐका यशश्री अवदान्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती जेठ मनोनी तो भगवंतो कोण भगवंत ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सगळं ज्याच्याकडे आहे त्याला भगवंत आणि एक भगवंताची
जाण त्याच्यापेक्षा मोठा माणूस जगात जन्माला आला नाही आणि येणार बी नाही. काय लक्षात यायला? कारण जन्माला येऊ द्यायचं का नाही येऊ द्यायचं हे ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणते. ऐकायला का? हा, त्याला देव म्हणते. असा जगाचा मालक, पण तो बी देव संतांच्या शब्दाच्या पुढे जातो. अनुभव आहे. तुम्ही अच्युतात्मनिर्धारी, तुम्ही अच्युतात्मनिर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल तया ते उद्धरी, एरवी हाती नधरी हाती आला. बाकी कधीच कुणाच्या हरी हाताला लागत नाही, पण हरी संताच्या शब्दाच्या पुढं जात बोला की नाही. आणि बाद संताचा शब्दच मुडीत नाही. संत जसं म्हणतील तसं. माऊली चकलीनं बोलून गेले. पाया पडायला पोरगी आली आणि पोरगी पाया पडायला आल्या बरोबर माऊली गडबडी दिंडी चालू होता. दिंडी जे जाते त्यांना कळत. आता दिंडी जवळ बी आलीच की दिंडीला जातात का नाही जात. माऊलीच्या सोहळ्यात जाणाऱ्याला ही गोष्ट लक्षात असते. माऊलीच्या सोहळ्यात जायचं म्हणजे नुसतं भजन नसते, एवढी बेजारी असते. पाऊस असला तर ती घोंगटा सांभाळायचा, छत्री सांभाळायची. बरं दिंडी मालकान दिलेला टाळ घोंगटात आहे पण टाळ बी सांभाळायचा. पुन्हा ती बुट, पुन्हा ती धोत्राची आवरा आवरी, तसल्या गडबडीमध्ये पुन्हा ती मुख्य चाल, पुन्हा बाकीच्या याला आलाप द्यायचा. पण त्याच्यावर भागत नाही. पुन्हा मुख्य चालीवर येणं हे बी लय गरजेचं. हे एवढं ध्यानात ठेवायचं. आणि तेवढ्याच गडबडीनं पुन्हा येणारे जाणारे लोक पाया पडायला, त्यांना भेटून भजन पुढे गेलं पुन्हा जाऊन त्या चालीवर यावं लागत नाही. ही महत्वाचं आहे ना. मग पुन्हा पुढे आला बी झाली ते कुठवर आलं तर म्हणायचं नाही. जी पहिली चालू चालेल तिथं यायचं डबल. एवढ्या गडबडीत कोणी पाया पडायला आले ध्यानात राहतंय का? हा, बरेच माणसं आम्हाला म्हणजे आम्ही दिंडीत भेटलो होतो. कुठल्या ध्यानात आहे गडबडीत एवढ्या. आणि मग माऊलीच्या बी असल्या गडबडीत एक पोरगी पाया पडली. कपडे पोराचे बोलून गेले चला चला चिरंजीव भाऊ आणि निघाले. चिरंजीव भाऊ म्हणणं ती माऊलीला असं धरलं मागवलं. थांबा का आमच्या नशिबाने आमचं काही भाऊ द्या, पण तुमच्या तोंडाला गालबोट लागता कामा नाही. म्हणजे काय झालं? मी पोरगी आहे. हा पोरगी म्हणले हो. कपडे कपडे पोराचे घाटे पण मी पोरगी आहे. माऊली म्हणले नाही नाही आता शब्द गेला गेला पुन्हा महागारी घेत नाही. अहो जगाच्या मालकानं मॉडेलच चेंज केलं पण माऊलीचा शब्द पडू. देह निमिष मात्रे जी निमिष मात्रे देह पालटिला. किती वेळात? निमिष. किती वेळात? निमिषात देह पालटिला. मॉडेल चेंज केलं. स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. कसली सामर्थ्य हे सांगा. हा कसलं सामर्थ्य सांग. माझ्या दिंडीत एक जण पाया पडला, मला आशीर्वाद द्या. मला न गमावं लागत नाही. नाही म्हणला द्या. दिला आणि दिंडीहून आले 1.5 महिन्यानं मला भेटलं. मला बरं आहे का? हो म्हणला 10 एकर इकला आपण. घराला बिगिराई बघितलं हे आपला आशीर्वाद. त्याच्यामुळे मी कुणालाच देत नाही. फिरायला पडलंय मशीद म्हणते मला रांगवा. कुठं नादी लागत बसा काय करावं सांगा. आपलंच आपल्याला जड आहे. लोक म्हणजे तुमचे पाय आमच्या घराला लावाय. माझ्या पायाने मी 9 दिवस झालं घरी गेलो नाही अजून. तुझ्या पाया घराला लावायला निघायचं का तुला? काय करायचं? उगं नादी लागत बसायचं नाही. पण संतच आहेत महाराज. हा त्यांचं सामर्थ्य त्यांचा अधिकार काही आगळा वेगळा आहे म्हणून त्यांना विशेषण लावलं. पद्धत कुणाची वापरली? मायबापाची. पद्धत कुणाची? मायबापाची. विशेषण काय लावलं? कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत असल्यामुळं कायमी पतित कीर्तिवान. काय वर्णन करावं तुमचं बाबा? वर्णन होत नाहीच पण उगं सांगायचं झालं तर अवतार तुम्हा धराया काल. अवतार तुम्हा धराया काल.
त्या जवळजवळ 10:30 वाजून गेले. इकडे बघा काय म्हणणं बोलायचं. अभी नहीं बोलेगा, आज अभी हम ही बोलेंगे. हमारा होने के बाद मग ज्ञानदेव तुकाराम होने के बाद मग तुम्हारा एक आदमी आएगा और आभार मानेगा, दूसरा कुछ नहीं बोलेगा, फक्त आभार मानेगा. विठ्ठल विठ्ठल 10:30 वाजले की नाही वाजले? किती झाली? 10. हा बघा 10:45 जवळजवळ घड्याळ गेलं, पण एकाच्या बिचारे रुपीचा वानवळ आहे का? फुकीचा अर्ध्या बटाट्यावरून टपटपा बघायला लागले प्रसन्न. जाऊ दे आता काय, आता हे सगळ्या गावाला बुका लावायचं जाताना. आता ही काय एवढ्याशा बुक्यानं काय राहू दे आता बसा. मुद्दा एवढाच आहे, तुम्ही कृपावंत आणि बसा भाऊ बसा 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 कृपावंत आहेत अण्णा बसा. तुमचं वर्णन करणं शब्दात शक्य नाहीच, पण 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 बघा इकडे लक्ष द्या, पण एकच आहे काय, आम्हाला असं वाटतं की संत जी जगामध्ये किंवा अहिल्याबाई सारखे, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महापुरुष जे जन्माला आले, हे महापुरुषामध्ये मोल नाहीत. हे महापुरुष आहे, कारण या महापुरुषांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला, पण या महाराष्ट्राचं या देशाचं कल्याण केलं का नाही केलं सांगा. आज आपण जी इथं बसतो महाराज इमानदारीनं एक भजन कीर्तन, त्याच्या मागे अहिल्याबाई असतील, सुभाषचंद्र बोस असतील, बापू बिरू वाटेगावकर असतील, ही जी मोठमोठी माणसं आहेत महाराज, बाळूमामा सारखे संत असतील, या महापुरुषांची फार मोठी उपकार आहेत. नाही तर परवानग्या काढावं लागल्या असते आपल्याला. खरे का खोटे बोला? हुजूर हम थोड़ा संकीर्तन करना चाहते हैं, थोड़ी परवानगी मिलेगी? वो जो अहिल्याबाई होळकर है उसकी वो जयंती है, उसका वो प्रोग्राम करने का है, थोडी परवानगी असं काढावं लागलं असतं का नाही? हे सगळं ह्या यांनी जीव धोक्यात घातलेले महाराज. म्हणून आपण खऱ्या अर्थाने मुद्दा एवढाच आहे, आपला विषय एवढाच आहे. ही जी लोक जन्माला आली ती ही लोक एकाच कामासाठी आली, धराया कारण. काय कारण अवतार धरायला? उद्धराया जन जड जीव, जड जीवांचा उपकार करायचा, नाहीतरी संतांचा उपकार वर्णावया नाही पार, आपणा सारिखे करीती आणि या तिकुळ नाही चित्ती. जड मुड उद्धरिले आणि पुरुषही केले स्त्रियांचे. यांचं कामच एक आहे, लोकांचं चांगलं करायचं, आणि म्हणून त्यांचे जयंती आहेत. आपलं 1 वर्ष श्राद्ध झालं तर पुन्हा लोक आठवण काढतील का? बोला, नाहीत काढीत. मग यांचं काम एकच, जगावर उपकार करायचे. जगावर काय करायचे? उपकार करायचे. आता बघा थोडं लक्ष द्या, देवाचा अवतारच आहे,
आणि संताचा बी अवतारच आहे. फरक असा आहे माझा. देवापेक्षा एक ताकद जास्त ताकद कुणाची आहे? संतांचा अधिकार जास्त आहे. तसं कसं संतांचा अधिकार जास्तच. हा, देव जरी असला, जग देवाच्या ताब्यात आहे, पण देव संताच्या ताब्यात. काय विशेष आहे? जग असेल देवाच्या, एखादा कलेक्टर असतो, जिल्हा त्याच्या ताब्यात आहे, पण कलेक्टर बायकोच्या ताब्यात आहे. कसं करायचं सांगा ना. हा? असलं असतंय का नसतंय? घोड कुठं बी पीटी मास्टर असलं असतंय म्हण कुठं बी. महाराज असो, पोतराज असो, चौकदार असो, कोणी काय असा ना, गोळा असला काहीकडे वेगळं आहे तुमच्याकडे नाही असलंच आहे. बाया बाजार बी बायाच करायला आता काय बरोबर आहे का नाही? बघा इकडे लक्ष द्या. देव जग देवाच्या ताब्यात, पण देव कुणाच्या ताब्यात? संतांच्या ताब्यात. म्हणून देव बी अवताराला येतो आणि संत बी अवतारालाच येतो. असला घोडे महाराज. माणसाला शिनवाटा आले, माणूस गप्पून खाली बसते किंवा आता हे पोर टाळकरी समजा, हे बारकी बारकी पोर आहेत म्हणा, 11 कवा वाजते तर कवा ज्ञानदेव कवा खाली बसते असं वाटतंय का नाही सांगा बरं? आणि ज्ञानदेव तुकाराम म्हणून टाळ गप्पून खाल्ले ना अंग टाकून दे तिथे त्यांना खाली मोकळ्या म्हणून. असं कटाळा आला, शिना आला आणि देवाला जर असं खाली बसायचं असलं तर संतांना विचारल्याशिवाय देव खाली बसत नाही. कळायलंय का? प्रमाण देतो मी, बोगस मधला महाराज नाही. न पुसता जाता नाही आणि खाली बैसताही बी. खाली बसायला बी देव भेटतो. संत जर म्हणले बसणार नाही तर बसत नाही. लक्षात यायला लागले? मग ताकद जास्त कोणाची? बोला की बरं. हे तर आपल्याला माहिती. बैल दुहितो नंदाघरी. देवानं बैलाची धार काढली का नाही काढली? हो बोला की. सजीव बैलाची काढली का निर्जीव बैलाची काढली? राधा कृष्णाला सांगितलं, ईश्वर कृष्णा काय धार काढ गाईची. हातात चरवी म्हणा, बकेट म्हणा, काय असेल ती घेतली आणि निघाला गाईच्या गोट्याकडे. गप्पुनी राधा दिसली. राधा दिसल्यावर कायचं भान राहतंय का? राधा दिसली की राधेच्या मागे पळायला लागला. माग यशोदा होती. कृष्णा आईनं बोलली तर गप्पुनी बैलाच्या गोट्यात घुसला. कृष्णा दहार बैला खाली बसला. बघतात काय? बैलाच्या काशीतून दूध काढलं. काढलं का नाही काढलं? काढलं. देव किती ताकदवान. काय देव? बैलाचं पण बैलाला कळत होतं, शिजीवच होता. तो उभा राही वैकुंठातून परत आले आणि वैकुंठातून भागीरथीसाठी आल्याबरोबर, कोणासाठी आले? भागीरथीसाठी आले. आल्याबरोबर बाबा काय करू? काही नाही बाई, लवकर होणारा आटम जुन्या काळातला. इकडे काय म्हणतात त्याला? शेवाळ्यात म्हणतात का? शेवाळ्या. शेवाळ्या शेवाया त्याची मजा असली महाराज. त्याला बुटुळे म्हणते, शेवाया म्हणते, शेवाळ्या म्हणते. मॅगी नाही बरं का? मॅगी वेगळी, मॅगी नाही, मॅगी वेगळी नंदू महाराज ती नाही. त्या शेवाया तुम्ही खाल्लेल्या असत्या ना शेवाया. उभा वैकुंठाला गेले तिथून पुढे 8 दिवस देहूत फक्त शेवाया असतात. काही नसते कुणाच्या घरी 8 दिवस. कारण तुकोबर आहे देव 8 दिवस देहूला राहिलेले, आले गेले नाही. देव तुकोबर आहे वैकुंठाला जायच्या आधी 8 दिवस आलेले. लक्षात यायला लागले का नाही? आणि तिथून रोज सप्ताह झाला आणि शेवटच्या दिवशी भगवान घेऊन गेलेले. इकडे लक्ष द्या. आणि मग काय झालं? माझ्याकडे बघा, लक्ष द्या. मग ती शेवायाचा भाग करायचा. अर्जंट होणारा जुन्या काळातला आटम तीच, बरोबर आहे की नाही? पाहुण्यानं हात पाय धुईपर्यंत तर तयार. पाणी उकळायला ठेवलं आणि त्याच्यात मुठभर शेवाया टाकल्या, तेलाची धार की संपला विषय. मीठ नाही, काय नाही, काय नाही, लगेच ताटात. पण ती नुसते शेवाया मजा नाही. हा काय लागत आहे त्याला? हा दूध खायचं कसं कळतंय बघा. खायचं चरण चालू खायचं म्हणलं की लगेच कळत. दूध म्हणत त्याला, दूध लागत आहे म्हणून. नुसत्या दुधावर मास्तर भागत नाही. साखर मूळ काहीतरी. नुसत्या दुधावर साखरीवर बी त्याची चव नाही. काय लागतंय त्याला? तूप लागतंय, तुंप लागतंय. तुम्ही गावरान तूप लागतंय, गावरान. ती डायरेक्टच्या तुपावरती मोसम धरीत नाही. तूप कसलं? गावरान तूप असावा.
दूध असं बिगर पाण्याचं गाईचं म्हशीचं दूध असावा आणि गरम गरम ती गार झाल्यावर बी मजा नाही त्याच्यात पुन्हा गरम शेवयात बघून उतरायचं आणि ताटात त्याच्यात दूध साखर आणि तूप आणि मग बघा कसला जगात कसली टेस्टच नाही महाराज जुन्याली विचारा तुम्हाला कवा खायला मिळाल्या तुम्ही मॅगी खातात मॅगी मॅगी नाही शेवयाचा आटम यागळाचे आहे का नाही सांगा आणि मग ती शेवया केल्या साखर आहे तूप आहे पण दूधच नाही भागीरथी गावभर फिरली पण दूध काही कोणी वाढलं संपलं कशाला काळजी करतीस नाराज होऊ नको हातात चिरवी घेतली मंदिर होतं महादेवाचं येलेश्वराच्या मंदिराजवळ गेले दारात नंदी होता येलेश्वरा ते पूजिले आणि दूध नंदीचे काढिले काढलं का नाही काढलं बोला हो काढलं का नाही काढलं नंदीच म्हणजे बैलाच दगडाचा बैल होता कशाचा बैल होता देवानं बी धार काढली सजीव बैलाची आणि तुकोबरायने बी धार काढली ती दगडाची आणि निर्जीव बैलाची खरंच सांगा ताकद कुणाची जास्त आहे बोला की तो संताची मग आता देव बी अवताराला येथून संत पण देवापेक्षा एक ताकद संत कसे पोचले मग देवाची कामं 3 आहे देवाची कामं किती फक्त 3 कामं देव करणार आल्या पावले निघून जाणार गीतेत भगवान यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदास्माकं सृजाम्यहं पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे काम 3च भक्ता राखे पाया पाशी 1 दुर्जनाशी संहारी 2 आणि 3रं बाकी येते आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणी अवतार संतांची काम देवाची काम किती बोला की देवाची काम बोला 3 आता संत डबल न चालणार ना कसे चालणार डबल न ताकद डबल आहे ना मग देवाची काम किती 3 मग आता डबल न म्हणले संताची काम बोला की 6 कोणते 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 वाण वाण सुख भक्ती भाव संताची
किती अहो देवाचे किती सांगा हा मी माझी शपथ हाणून घेऊन जाता जाता मला नाराज करू नका तुम्ही बोलत चालला मी असं विचारू तुम्ही असं नुसतं फोन व्हायला का गाथा पाठे का तुम्ही सगळा मला पुढे बसून मला एकदा असा फोन व्हायचा मला वाटायचा अभ्यास माणूस सगळं कीर्तन त्याच्या का बघून केलं कीर्तन झालं म्हणलं काय अभ्यास आहे म्हणले भैर राहते हाणून घेत राहिले भैर त्याच्यामुळे मला बोलत चाला संत देवाची कामं किती बोला 3 देवाचे 3 म्हणल्यावर संताचे किती असणार 6 कोणते कोणते ऐका वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अर्थ लय लवकर लागेल याच्यात क्रियापद आहे याच्यात काय क्रियापद कोणतं क्रियापद आहे याच्यातलं माहिती का तुम्हाला नाही कळत व्याकरणातलं एवढं काय आपल्याला माहिती याच्यामधलं वाढावया हे क्रियापद आहे कोणतं क्रियापद आहे आणि क्रियापदाचं काम काय पुढच्याची ताकद वाढवून देणं एवढं आता बघा वाढावया सुख वाढावया भक्ती वाढावया भाव वाढावया धर्म वाढावया कुळाचार आणि वाढावया नाम कळायला लागले का नाही आता बघा 6 काम कोणते कोणते सुख भक्ती भाव धर्म कुळाचार आणि विठोबाचे नाम ही 6 कामं वाढवायची संतांना दुसरे काही काम नाही संतांचं एवढंच काम आहे सुख वाढलं पाहिजे भक्ती वाढली पाहिजे भाव वाढला पाहिजे धर्म वाढला पाहिजे कुळाचं आचरण पक्क असलं पाहिजे आणि नामचिंतन वाढलं पाहिजे मग महाराज सुख भक्ती भाव धर्म वाढावया सुख भक्ती भाव धर्म हे 4 एकत्र टाकले आणि हे नाम आणि कुळाचं आचरण इकडे पटांगणात मन काढलं हा त्या नामाला इकडे घ्यायला पाहिजे होतं ना हा वाढावया सुख भक्ती भाव धर्म नाम त्याला घ्यायचं इकडं त्या नामाला इकडे टाकायचं की काय अडचण होती का पण ते नाम तिकडं का म्हणून टाकलं त्या कुळाच्या आचारापाशी टाईट बसा जरा ढिल्या अंगाची भाषा नाही टाईट बसा ढिल्या अंगानं कळत नाही नीट बसा आता जाता जाता झाला नीट बसा बेडे बेडे सावधान हा बसा तशी जरा शेवटच आहे पण जरा आता शेवट बी चांगला असला पाहिजे जरा नीट बसा कान उच करून ऐका आता जरा कसं असतंय हे बघा आता हे माईक बरोबर आहे का नाही ही बोर्ड असतो बोर्ड काय असतो बोर्ड आता ह्या माईक मध्ये लाईट इथवर येते सप्लाय व्हायला त्या मिक्सर मधून पण त्या मिक्सरच्या पिना त्या खाली कुठं खावलेल्या आहेत कुठे कशात आहेत पण साऊंड मध्ये का बोर्डात आहेत बोर्डामध्ये कुठं खावलेल्या आहेत बोर्डातली तर पिन काढली सगळं बंद होतंय जागेवर लाईट बंद होणार सगळं बंद होणार म्हणजे पॉवर कशात आहे बोर्डात आहे बोर्डात आणि कुळाचं आचरण हा एक बोर्ड आहे लक्षात यायला लागले का नाही कुळ म्हणजे आपली जी जात आहे आपलं कुळ आहे घराणं आहे आपलं कुल आहे समजा त्याचं शुद्ध आचरण चांगलं असणं हा बोर्ड आहे हा काय बोर्ड आहे आणि मग जेवढ्या बी इज्जतीच्या पिना असतात तिथं खावलेल्या असतात त्यांना बसायला लागलोय का नाही तिथं खावलेले असतात कुठं मग तिथं पैसा काम करीत नाही कोटीनं पैसा फेकते फक्त इज्जत येईल नाही पाहिजे कळायला लागले का नाही कळायला लागले सगळ्या पिना त्या बोर्डात खावलेल्या कुठल्या बोर्ड कुठला कुळाचं आचरण म्हणजे आपल्या घरा कुळ म्हणजे कुळ कळत असेल ना कुळाचं आचरण म्हणजे वागणं थोडक्यात खानदान म्हणतात ना खानदान ही खानदानी ही फलान आहे बिस्तान आहे ही कुळाचं आचरणाचं एक स्पेशल बोर्डच आहे आणि तिथं पिना खावलेले असतात मग आता हे समजा माईकवाल्याचं काय नाव विजय नाव आहे बरोबर हाताखाली नाही का एखादा काय नाव आहे त्याचं काय नाव आहे हाताखालचा देवीदास नाव आहे आणि माईकवाल्याचं नाव आहे हे मग तुमचंच आहे का हे सगळं हा हे काय नाव म्हणजे विजय आणि देवदास आहे समजा अरे विजय आवाज हॅलो आवाज आहे ना चालू विजय येणार की वायर बघणार वायर नवच टाकले काल पिन तर नवीच कसं आहे नाही बोर्डात बघायला मशनीत बघायला विजया सगळीकडे बघायला पण मेळ लागाना नाही काहीच मेळ लागाना
आणि मग इजून बघितलं बोर्डातली पिन ढिली म्हणली ना. कुठली पिन ढिली? बोर्डातली पिन ढिली. कसा आवाज येईल? बोर्डातली पिन जर ढिली असली तर इकडं किती म्हणा म्हणा विठ्ठल विठ्ठल माणसं मारक्या मशिवणी बघणार असे आणि टाळ्या वाजवा अशी बघणार. बोर्डातल्या पिना ढिल्या एकदा ना मनवदे जाची वाचा लेख तो बापाचा लेख तो बापाचा लेख तो बापाचा बोर्डात फेस टू फेस झालं. कळायला लागलं का नाही कळायला लागलं? बोर्ड बिघडलंय बोर्ड. म्हणा विठ्ठल विठ्ठल आवाजच यायना. इजून बघितलं म्हणला बोर्ड बिघडला. काय बिघडलाय? बोर्ड बिघडल्यावर कुठं रेंज येत असती का? नाम नवदे ज्याची वाचा भजन म्हणत नाही त्याचा दोषच नाही. बोर्ड बिघडलाय, कुळाचं आचरण बिघडलंय. तो लेख दो बापाचा. कसं वाटायलंय आता? कसं वाटायलंय का कसं किच वाटायलंय? कसं वाटायलंय? हा तुकोबाराचे प्रमाण आहे महाराज. हा मग आता बोर्ड बघितला. आता बघा दुसरा आचार. हॅलो हा पिन चांगली. बोर्ड बघितला इजून तर बोर्ड बी चांगलं तरी बी आवाज याय ना. इजू म्हणला ए दिवसाशा आता बोर्डात लाईट कुठून आली? कुठून आलेली असती? लाईट कुठून येते? मुख्य लाईट कुठे गावाची? बोला की. डीपी सप्लाय कुठे असतो? डीपी. इजू बघायला लागलाय वायर चांगलाय, पिना चांगला, बोर्ड चांगला. डीपी आणि दिवसाशे गेला टिप्पीत बघायला. ते दिवसाशे अरे ही ठेवून गेले टिप्पी बिघडली. काय माय गेली होती फुलाची. लांब असल्यामुळे दिवसाला बी हात लावला का ना तेवढं होय आवाज जायला. हा आणि मग दिप्पी बघितली तर दिप्पीत फेस टू फेस झालंय की काय माय गेली होती भूतापाशी हरी नये मुखाशी अरे मुढा. मग नाम नावाचं केबल आहे आणि ते आचरण नावाच्या बोर्डात खवलेलं आहे म्हणून हे दोन साईडला काढले. कुळाचार नाम विठोबाचे. कारण हे नाम नावाचं केबल आणि कुळाचं आचरण जर व्यवस्थित असलं तर हे सगळे बाकीचे पुन्हा वाढविता येतात. वाढावया सुख भक्ती भाव धर्म पण त्यासाठी कुळाचार नाम विठोबाचे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. पुण्यभूमी पावन नक्षत्र वाखारी. वाखारीच ना? वाखारीत आमचा पहिला योग आहे. तसं देवळा तालुका आहे का? देवळा तालुक्यात एक दोन मोजकी गावं सोडली तर पुन्हा मी जास्त काही आले नाही. 4-2 गावं झालेले असतील ते मी नवीन आळंदीहून आल्या. अलीकडच्या काळामध्ये माझं काही जास्त येणं इकडं नाहीच. कारण अंतर जवळजवळ 450च्या पुढं भरलंय. एवढं अंतर आहे आणि एवढं अंतर घेऊन इकडे येणं. त्यांच्या गाड्या मोठ्या असतात. लोकांना बी त्रास देणं तेवढं योग्य वाटत नाही. तेव्हा तेवढे पैसे द्या आणि तेवढे पैसे द्या बोलणं बी लय बरं वाटत नाही. लोक गरिबीतले असते त्यामुळं आम्ही आपलं गावाच्या भोवताली गावऱ्या याचायचं काम करतो. लक्षात आलं? लई लांब नाही. लक्षात आलं? उगं मोजकं खरंच ना महाराज. अलीकडं कुठं लांब जायला का नाही.
भागात लय झालं 200 किलोमीटर 250 किलोमीटर ह्याच्या पलीकडे नाहीच. कारण आम्हाला पुणेपेक्षाही ते जास्त पडते. पुणे आम्हाला 250-300 पडते, जास्त नाही. ही लांब पडते. मी इकडे त्याचा जास्त काही नाही. पण नंदू महाराजाची आमची 15 वर्षापासूनची संबंध आणि ते संबंध कायमस्वरूपी आज तागायत तिथून आहेत. नंदू महाराजा काही संस्था नव्हती, काहीच नव्हतं. गावात राहत होते, छोटंसं घर त्यांचं. आणि सप्ताहाचं नियोजन करण्याचे पहिल्यापासून नाद, ही कार्यक्रमाचं ही नाद पहिल्यापासून. ती महाराजांना ती नाही हाला ती आणा फोटो या गळाचं गायक या गळात असतं, बरोबर आहे का नाही? पण ती नाद पहिल्यापासून, तिचा बी नाद लागत आहे. ते कोणाला बी नाही तर भरत महाराज अजून एक नियोजन केलं का भरत महाराज जमतच नाही ना ती, बरोबर आहे का नाही? कुणी लोकांच्या शिव्या खापुना नाही महाराज आल्यावर, बरोबर आहे का नाही? ह्यांना जमू जाणार ते तरी बी अलीकडे त्यांनी लई कमी केलं. नाही तर महिना नांदगाव तालुक्यातून 8 दिवस जायचंच नाही, एवढी कार्यक्रम असायचे. पण अलीकडे आता समाज बी तसा राहिला नाही आणि अविश्वासी समाज निघाला. समजा महाराजांनी म्हणले किंवा एक महाराज घ्या, पहिलं होतं बरोबर तुम्ही म्हणता, पहिलं असं होतं तारीख सांगायची पत्रिका छापूनच यायच्या डायरेक्ट. आता ते युट्यूबला चेक करणं, आता परमार्थ थोडा वेगळ्या पद्धतीचा निघालाय. म्हणून काही अजून तुमच्या गावासारखी गाव आहेत की सप्त्याला बी येतात काही तर नाही. पहिल्यांदाच तुम्ही पहिल्यांदाच आलात का? कुणामुळे आला तुम्ही तरी? काहीतरी असेल ना धागाद्वारा, काहीतरी असेल कुठं तरी नाते होते म्हणा तरी म्हणा. हा इकडं इकडे काय नाव आहे? बच्चाव बरोबर आहे का नाही? चांगलं काम केलं, आमचा मेळ लावला ते आपलं, बरोबर आहे का नाही? असं हा तीच म्हणलं काहीतरी धागाद्वारा निघणारच आहे, असे काहीतरी आहे गोड, बरोबर आहे का नाही? त्या संदर्भानं येण्याचा योग. नंदू महाराजांचं कार्य मोठे, काम मोठे. आता सध्या संस्थेत मुलांना प्रवेशाची नोंदणी चालू आहे. आता एकच आहे इथला एकच मुलगा, त्याला जोडीदार 5 तरी पाठवा कमीत कमी. म्हणजे कसं होतंय, पुढच्या वर्षी ही बाहेरची आणायची गरजच पडली नाही पाहिजे, आपलीच 5 उभा करायची. कळायला लागले का नाही? 5 होऊ 10 होऊ. आजच्या आज नंदू महाराजाचा बच्चा भाऊचा संपर्क साधा. आणि येणाऱ्या आता 15 जून पासून शाळा आहे. अजून एक तुम्हाला 10 दिवस आहेत आपली नोंदणी करण्यासाठी. फीस किती आपली? 21,000 काहीच नाही की बघ. आळंदीत सध्या 40,000 रुपये चालू. 40,000 रुपये वार्षिक फीस आहे. दिवाळीपर्यंत 20 नंतर 20 भरावं लागते. त्याच्यात पुन्हा एक ज्वारीचं पोत आहे, लक्ष द्यायला लागले का नाही? हा, पुन्हा शाळेची ती गाडीचा खर्च वेगळा आहे. आमचा पुतण्या तिथं टाकलेला मला माहिती, आळंदीला. ते वेगवेगळं आहे सगळं. पण इथं त्या 21,000 सगळं एक ध्यानात ठेवा. इकडं तिकडं हे फिरणारे जी लेकर आहे, तिथं शाळा बी आहे. आणि नांदगाव तालुका आहे, तालुका लेवलचं गाव आहे. कसलं गाव आहे? तालुका लेवल. परमार्थ बी तोला मोलाचा आहे. आणि शैक्षणिक शिक्षणाच्या बाबतीत बी नांदगावचा नाद करायचा नाही असलं. हा, मग दोन्ही समृद्ध गाव आहे. त्याच्यामुळं एक लक्षात ठेवा, 20-21,000 रुपये आपले असे जाते तर नाही बोला. म्हणून आपलं तर आता वाटलं झाले, लेकरा बाळाचं वाटलं होऊ नये. 5-10 तरी लेकर आपले जर गेले तर पुढच्या वर्षी या कार्यक्रमात तुमच्या त्या 5 पैकी एक तरी पोरग रुपावळी वाजविल्याशिवाय राहणार नाही. इतकंच वाजवून लगे पुढच्या वर्षीच महाराज एक तरी पोरग. आणि मग ह्याच्यापेक्षा मोठं काय पाहिजे? आणि त्याच्या पुढचं सांगतो, एखादं लईच निघालं वा जाहिरातीच निघालं, काही जन्मजातच दसकट छाप असते, त्यांना येतच नाही. असलं बी निघालं आणि एक आहे आमच्या संस्थेत. आता ही नंदू महाराजाची नाही, आमची संस्था आहे, लक्षात ठेवा. आमच्या संस्थेत येणारा विद्यार्थी आयुष्यात दारू पिणार नाही, मायबापाला त्रास देणार नाही, याची जिम्मेदारी आम्ही घेतो. असं झालं का? पण आपण महाराजाकडे भाऊकडे संपर्क साधा. आज 10 पोरं जाऊ द्या की होय, काय बिघडायला लागलंय का? हो, काय बिघडायलंय का? आज 10 पोरं जाऊ द्या. पुढल्या वर्षी या कार्यक्रमात हरिपाठ तरी करते, नीट आले तरी. म्हणून नोंदणी करा आणि मुलाकडं महाराजाकडे शिक्षण द्या. आता शिबिर चालूच आहे का? झालं का? समाप्ती झाली का? हा, म्हणजे शिबिर बी आता होतं. आणि आता संस्था 15 जूनला सुरू आहे. आपण सर्वांनी संपर्क साधा. काही कमी जास्त झाला असेल क्षमा, अपशब्दाबद्दल क्षमा. योग्य ज्ञान करायचा. गुरुवर्य गुरुजींचा कृपा प्रसाद. चूक माझ्या वाणीचा दोष. आचार्य ज्ञानेश भक्त गुरुवर्य अर्जुनजी महाराज गाडगुरुजी शांती ब्रह्मपाठ महाराज मुंडे यांच्या चरणावर विनम्र भावाने अभिवादन करतो आणि सेवेला विराम देता. काय 11 वाजले का? होय,
पण वाटायलंय का 2 तास झाले आणि बोला वाटायलंय का नाही कसं वाटायलंय का बोर वाटायला संतांचं काम काय म्हणतात पण आता असली माणसं म्हणतात काय बोलावं मला काय बोलावा तुमच्या बघांना आता तुम्ही आणाय सीताला काय बोलावं बाबा आता लोकांना काय माहिती उद्यापासून शब्दाला इकडे म्हणून आलाय गाडी बसून बरोबर आहे का नाही सांगा बोपेगाव इथून लांब असेल बोपेगाव होय बोपेगाव का बोपेगाव तिथं आता हा आता अण्णा उद्यापासून 8 दिवस आहेत अण्णा तिथं आता उद्यापासून मग ती सोयीसाठी झाली आपलं गाडीत बसून जमतंय म्हणून उद्यापासून 8 दिवस अण्णा तिथे वाजवायला या आणि परवालाच माझं कीर्तन आहे 3 तारखेला संध्याकाळी कीर्तन आहे तुम्हाला जमलं तर तुम्ही कीर्तनाला बी काय बिघडायले का लय ना होय भाऊ काही लांब आहे का 25-30 बरं की होय काय का जास्त बरं जी काय असेल ती असेल काय माणसं पेयाला कुठवर बी जाते कीर्तनाला चांगलं हॉटेल असलं माणसं कुठवर बी जेवाय जाते जात नाही का आता ऐकलं एक माणूस आमच्याकडे आमदाराचा पोरगा फक्त बिर्याणी खायला मुंबईला जात होता म्हण लक्ष द्यायला लागले का नाही म्हणा बाबा आपण ऐकले पेपरला बातमी होती का नाही पण वाजत असते कसल्याचं एक दिवस लक्ष झालं का नाही पण मग कीर्तनाला काही लाभ नाही पण आपल्या सर्वांना धन्यवाद देतो संतांचं काय वर्णन करावं एकच होत नाही कशात बी भेसळ निघाली आता दुधात भेसळ ज्वारी बाजरीत भेसळ फक्त एकच वस्तू अशी की त्याच्यात आजपर्यंत भेसळ करता आली नाही त्याचं नाव चंदन आहे पण त्यांनाच उपमा द्यायची झाली तर चंदनाच्या झाडाची देऊ शेवट तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण जना जय
महाराष्ट्र